कामं भेटलं नाही. लोकसभा आणि विधानसभानं काँग्रेसनं तुमनं खच्चीकरण कोण करी राहिलं आणि जयकुमार कितला पासून एक आवश्यक प्रश्न मला अंतःकरणाला विषय मी असा एक महाराष्ट्रानं माणूस अनेक लोक महाराष्ट्रानं बी क्या जातात आमना या तालुक्यावर सुद्धा रोज खेळ झाला सकाळी कुठे दुपारले पण मी म्हणे काँग्रेसना विचार कधी जायचं 2019 मला उमेदवारी भेटली मी या संदीप दादाकडे सगळंच काम 2024 मध्ये लोकसभेला बोलता इच्छुक मला पक्षाने जवळ हा मला शेवटला टप्पा म्हणून मग माझ्याकडे आपण श्रेष्ठ शिंचले काय माझं काम करायचा स्पीड तसाच राहिला लोकसभेला मला निश्चित आशा होती पक्षाकडे मागितली उमेदवारी पक्षाने लावून धरलं आणि लावून धरताना अनेकदा पक्षाने मला सकारात्मक दिशा दिली. शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा ही जागा राष्ट्रवादी पक्ष सोडायला तयार नव्हता त्यावेळेस आदरणीय आमचे नेते बाळासाहेब थोरात साहेब मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे घेऊन गेले. पवार साहेबांना सांगितलं श्यामला आमदार होण्यामध्ये जेवढा इंटरेस्ट आहे तेवढाच त्या तालुक्यातील दहशत संपवण्यासाठी त्याला तुम्ही उमेदवारी द्यावी. निवडणूक टफ राहील पण श्याम नक्की निवडून दाखवेल असं जेव्हा थोरात साहेबांनी पवार साहेबांना सांगितलं आदरणीय पवार साहेबांनी की मी जयंत पाटील साहेबांशी बोलून तुम्हाला कळवतो. जाता जाता पवार साहेबांना पुन्हा थोरात साहेब बोलले की मी पवार साहेब 50 वर्ष तुमच्याकडे काहीच मागणी केली तुम्ही फक्त श्यामला उमेदवारी मग ती उमेदवारी तुम्ही एक तर काँग्रेसला जागा सोडून द्या किंवा तुम्ही श्यामला तुमच्या पक्षामध्ये घ्या पण श्यामला यावेळेस तुम्ही उमेदवारी द्या अशी माझी विनंती आहे. पण तरी देखील आमचे प्रयत्न अपूर्ण पडले आणि आम्ही काम करणारे कार्यकर्त्यांवर माझ्या मनाला या घटनेमुळे खूप वेदना झाल्या. मी 30 वर्ष काँग्रेसचं काम करतोय निष्ठेने काम करतोय. मला काही माझ्या एवढ्या वर्षाचा प्रेम त्या पक्षावरच कमी होऊ पण लोकसभेला माघार घ्यावी लागली पुन्हा अजून माघार म्हणून मलाही माझ्या तालुक्यातले समर्थक कार्यकर्त्यांनी जनतेने काय सांगितलं की बाबा ही योग्य वेळ तुम्हाला लोक 100% तुम्ही लोकांबरोबर होते लोक तुम्हाला न्याय देतील. असं ऐकावं नक्कीच देतील नाही पहिले पण हो